नमस्कार. जी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राला उद्योगांची एक फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा साधारणतः 100-125 वर्षापूर्वीची आहे. परंतु गेल्या काही वर्षात ह्या परंपरेत एक वेगळं वळण आलेलं आहे. ते वळण नेमकं कोणतं आहे? तंत्रज्ञानाचा त्याच्यावर किती परिणाम झालेला आहे? 90च्या दशकानं महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात आणि जगात आलेल्या ग्लोबलायझेशननं त्याच्यावर नेमका कोणता परिणाम आणि त्यात कोणते नवे उद्योजक निर्माण झाले याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच मालिकेतला मुलाखतींचा पहिला कार्यक्रम आहे श्रीकांत बापट यांच्याशी. श्रीकांत बापट, आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. धन्यवाद. श्रीकांत बापट हे एक हाडाचे उद्योजक आहेत. अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन या साधारणतः इतर कोणीही उद्योजक ज्या वाटेनं जाणार नाहीत अशा अत्यंत कठीण वाटेवर त्यांनी आपल्या उद्योगाचं साम्राज्य आज उभं केलेलं आहे. आज त्यांच्याशीच आपण मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत. मला पहिल्यांदा सांगा की तुमचा जन्म कुठचा? माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात एक नांदिवड नावाचं गाव आहे, साधारणपणे 40 किलोमीटरवर. तिथे मी जन्माला आलो. मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेला तिथे फक्त 7वी पर्यंत शाळा होती. माझं पहिलं शिक्षण त्या शाळेमध्ये झालं, नांदिवड्याच्या शाळेमध्ये. कसं होतं त्यावेळची पार्श्वभूमी, तुमच्या घरातली पार्श्वभूमी कशी होती? आज तुम्ही एवढे यशस्वी उद्योजक आहात. तुमच्या आधीच्या पिढीत कोणी उद्योजक होतं किंवा उद्योजकतेचा वारसा काही आपल्याकडे होता? नाही. माझे वडील भिक्षुकी करायचे आणि ते सुद्धा कसं की गावातल्या गावात जेवढी भिक्षुकी करून 4 पैसे मिळतील त्याच्यावर आमची म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाह होत असे. तसं म्हटलं तर आम्ही खूप गरीब होतो त्यावेळेला. माझे वडील लोकांकडे जाऊन पाठ वगैरे वाचायचे आणि त्याच्यात जे काय 4 पैसे मिळतील त्याच्यातून आमचं घर चालायचं. त्यामुळे ज्याला आपण अगदी गरिबी म्हणतो तशीच परिस्थिती. गावामध्ये 7वी पर्यंत शाळा असल्यामुळे एक आपल्या मनाला किंवा आमच्या फॅमिलीला एक हे होतं की मुलगा निदान 7वी पर्यंत तरी शिकेल. मी 7वी पर्यंत तिथे व्यवस्थित शिकलो. वरडाच्या गाव नाही, आमच्या नांदिवड्याच्या गाव. हां, ते 7वी पर्यंत शिकलो. नंतर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता. त्यावेळेला माझा एक भाऊ पोलीसमध्ये नोकरी करायचा पुण्यामध्ये आणि त्याचं एक छोटंसं बिराड आपण म्हणतो ना तसं होतं. तर तो म्हणला की मग तू ये पुण्याला. आणि मग मी पुण्याला गेलो. तिथे माझी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मला ऍडमिशन मिळाली. त्यावेळेला ऍडमिशन सारखे आत्ता जसे प्रॉब्लेम आहेत तसे काही नव्हते. बेसिकली मी जरी म्हणजे हुशार विद्यार्थी होतो तरी माझं पर्सेंटेज त्यावेळेला सुद्धा काय असं 90% आणि 95% नव्हतं. पण शाळेमध्ये ऍडमिशन मिळायला काही मोठा प्रॉब्लेम नाही आला. मला तुम्हाला पुन्हा त्या नांदिवड्याच्या सगळ्या वातावरणात न्यायचंय. म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही आज आहात त्या तंत्रज्ञानाचा किंबहुना आधुनिकतेचा असा कोणताही स्पर्श तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला झालेला नव्हता? नाही. किंबहुना मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही गणपतीपुळ्याजवळच्या शाळेत जवळपास 7 ते 8 किलोमीटर रोज चालत जायचात. आठवड्यातले 2 ते 3 दिवस तिकडे राहायचात. काय होतं त्या काळातलं वातावरण आजूबाजूचं? या सगळ्या गावामध्ये आमच्या गावाला काय किंवा मालगुणला काय एक एसटी फक्त यायची दररोज रत्नागिरीहून. इन जनरल गरिबी. प्रत्येक जण आपलं आपलं फक्त शेतीभाती करून जगत होता. वातावरण एकदम गरिबीचं होतं. मालगुण सारख्या ठिकाणी SSC पर्यंत सुविधा असल्यामुळे मला मग तिथे जायची संधी मिळाली. 7 किंवा 8 दिवस किंवा महिना तिथे मुक्काम करून कोणाकडे तरी राहून जेवण खाण्याचे पैसे देणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे ज्या वेळेला अशक्य असेल तेव्हाच फक्त तिथे राहायचं, नाही तर मग परत यायचं. असं आठवड्यातून 2-3 वेळा तरी असं व्हायचं की मी घरी परत यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठायचं. शाळा असायची 9 वाजता. 3-3.5 तास लागायचे चालायला. शाळेला जायचं. म्हणजे 3-3.5 तास चालून तुम्ही शाळेत पोचायचा? शाळेत पोचायचं. आणि मालगुणला तिथे त्या शाळेत तुमचं शिक्षण झालं 11वी. आणि त्यानंतर तुम्ही पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला आहात? नाही, असा थोडा मोठा असं आहे. 8वी 9वी मी पुण्याला गेलं. 10वी 11वी मी मालगुणला केलं. कारण माझ्या भावाची नोकरी त्याच्यानंतर बंद झाली. त्यामुळे तिथे पुण्याला राहणं पण शक्य नव्हतं. म्हणून मग मी परत आलो आणि इकडूनच शाळा करायचं ठरलं. घरात राहूनच शाळा करायचं ठरलं शक्य असेल तर. पण ते मी शक्य करू शकलो 11वी पर्यंत. म्हणजे मालगुणच्या शाळेमध्ये तुम्ही 10वी म्हणजे त्या काळातलं SSC बोर्ड आपण म्हणतो ते 11वी पूर्ण केलं. म्हणजे त्या काळापर्यंत आधुनिकतेचा
तंत्रज्ञानाचा असा कुठलाही स्पर्श झालेला नव्हता. नाही. मला असं वाटतं की तोपर्यंत तुम्ही विमान सुद्धा पाहिलेलं नसेल. फक्त वर आकाशातून केव्हा तरी जायचं ते आम्ही बघायचो, कारण त्यावेळेला रेग्युलर सर्व्हिस गोव्याला वगैरे नव्हती. त्यामुळे हा कोस्टल लाईन असल्यामुळे मालवण काय किंवा आमचं गाव काय तिथून कुठलाही विमानाचा रूट नव्हता. त्यामुळे कधीतरी कुठलं तरी एखादं विमान जायचं ते आम्हाला खूप मजा वाटायची, वरून विमान जातं म्हणून. त्या काळात वीज होती का त्या गावात? गावात नव्हती, रत्नागिरीला होती. म्हणजे तुमच्या घरामध्ये वीज नव्हती त्या काळात? नाही, वीज माझ्या मते 62-64 सालानंतर आली. म्हणजे तुम्ही त्यावेळेला एसएससी झालेला होता? हो. म्हणजे सगळा जो अभ्यास केलात तो कंदील किंवा चिमण्यांच्या प्रकाशात? म्हणजे रोज 3 ते 3.5 तासाची पायपीट करून शाळेला जायचं, तिथं शिक्षण घ्यायचं, पुन्हा परत यायचं आणि अभ्यास करायचा. अशा प्रकारे तुम्ही एक प्रकारे शालेय जीवन तुमचं गेलं. आजूबाजूला कोणताही आधुनिकतेचा स्पर्श नाही, उद्योजकतेचं कोणतंही वातावरण नाही. परंतु अशा स्वरूपाच्या वातावरणातनं तुम्ही जेव्हा पुण्याला आलात, पुण्याचं जग पाहिलं, तेव्हा कसं वाटलं पुणे? खूप बरं वाटलं पुण्याला. कारण पुणा नाही म्हणायचं, पुणे हे म्हणजे ज्याला आपण शैक्षणिक हब म्हणतो तसं त्यावेळेला होतं. खूप महत्व होतं पुण्याला त्यावेळेला. आणि पुण्यामध्ये शिकतोय म्हटल्यानंतर एक वेगळी लोकांची तुमच्याकडे बघायची वृत्ती होती. आमच्या म्हणजे पुण्याला आल्यानंतर मी पहिल्यांदा एसपी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. त्यावेळेला फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स असे 2 प्रकार होते. तर मी इंटर सायन्स झाल्यानंतर एसपी मधून मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली, पण ती कराडला मिळाली. आता कराडला जाऊन शिकणं शक्य नाही. पुण्याला कसं होतं, माझ्या मामाने मला ठेवलं होतं. त्याने सांगितलं होतं की 2 वेळेचं तुला जेवण मिळेल, बाकीचं तुझं तू बघायचं. त्यामुळे मी त्या काळात सुद्धा एक काकडे अँड सन्स म्हणून कंपनी आहे तिथे, ते काळी टूथ पावडर बनवायचे, त्यांच्याकडे मी काम करत असे. थोडं मागे जाऊन सांगतो की ज्यावेळेला मी 11वी केली त्यावेळेला आमच्या घरच्यांनी मला सांगितलं की आपल्याला याच्या पुढे नोकरी करायची, त्यामुळे तू टायपिंग शिक. त्यामुळे मी त्यावेळेला 11वीत असताना मालगुणला एक टायपिंग इन्स्टिट्यूट होती, टायपिंग शिकलो होतो. आणि त्या टायपिंगचा उपयोग मला पुण्याला गेल्यानंतर ही एक छोटी नोकरी मिळाली मला. सकाळी 2 तास मी त्यांच्याकडे जायचो आणि त्यांची जी काही पत्रे यायची, काही इंग्लिशमध्ये असायची, काही मराठीत असायची, त्याचा पत्रव्यवहार करायचा मी. त्याच्याबद्दल मला ते काय स्पीड होता तुमचा टंकलेखनाचा? त्यावेळेला 40चा स्पीड होता. म्हणजे रोज 2 तास सकाळी तुम्ही तिकडे नोकरी करायचा, तुमच्या शिक्षणाचे जेवणाचे पैसे कमवाले. 60 रुपये मला मिळायचे महिन्याचे. 60 रुपये मिळायचे. आणि आज मला वाटतं तुमच्या गाडीची किंमत 60 लाखापेक्षा जास्त आहे. आपण हा सगळा प्रवास पाहणारच आहोत. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या काळात आपण इंजिनिअरिंगला जावं हा विचार तुमच्या मनात केव्हा आणि कसा आला? खरं सांगायचं तर मी जिथे राहत होतो तिथे आम्ही जे काही मित्रमंडळी होती त्या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे बेसिकली मिडल क्लास असल्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. मग चांगलं शिक्षण म्हणजे काय, तर त्या आमच्या गप्पा व्हायच्या. कोणी म्हणायचं इंजिनिअरिंग चांगलं, कोणी म्हणायचं मेडिकल चांगलं, कोणी म्हणायचं इतर प्रोफेशनल. त्यावेळेला प्लास्टिक इंडस्ट्रीबद्दल पण हे होतं, त्यावेळेला ते चांगलं. हे करता करता आमचे काही दोस्त, कुठलेही प्रोफेशनल करिअर गायडन्स प्रोग्राम जरा पण किंवा अशा प्रकारचं काही नाही, जे आमच्यातच इव्हॉल्व्ह झालेलं. मग मी ठरवलं की त्यावेळेला आमच्या 1-2 दोस्तांच्या तोंडात असं आलं की इलेक्ट्रॉनिक हा प्रकार फार पुढे येणार आहे. त्यावेळेला आज ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्राचं नाव तोपर्यंत तुम्ही ऐकलेलं सुद्धा जरा पण ऐकलेलं नव्हतं. अच्छा. आमच्या घरी साहेब रेडिओ पण नव्हता. तुमच्या घरात रेडिओ पण नव्हता? त्यावेळेला ती श्रीलंकेची कुठली मालिका प्रसिद्ध होती, ती बिनाका गीत, बिनाका खूप प्रसिद्ध होतं. आणि आमच्या संपूर्ण चाळीमध्ये 2 ठिकाणी रेडिओ होते. तर ते आम्ही मंगळवारी जाऊन तिथे 8 ते 9 प्रोग्राम बाहेर बसून हमखास बघायचा. म्हणजे एवढाच इलेक्ट्रॉनिक्सशी संबंध. करमणुकीचा विषय आयुष्यातला तर बुधवारी ऐकणारी बिनाका गीत मला. आणि तुमच्या घरी म्हणजे नांदिवड्याला तर ते सुद्धा अवेलेबल होतं, कारण वीजच नव्हती. त्यामुळे संपूर्ण जे आजूबाजूचं वातावरण होतं ते सगळीकडेच साधारणतः 18 विश्व दारिद्र्याचंच वातावरण संपूर्ण गावातच होतं. त्यामुळे तिथेही करमणुकीशी, इलेक्ट्रॉनिक्सशी, तंत्रज्ञानाशी कोणत्याही प्रकारचा तुमचा संपर्क आला नाही. मग तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर काय केलं? नोकरी कुठे केली? मी पहिला लागलो होते मर्फी इंडिया लिमिटेड म्हणून ठाण्याला कंपनी होती. त्यावेळेला असं व्हायचं की मी म्हणजे मी जे इलेक्ट्रॉनिकमध्ये शिक्षण घेतलं त्यावेळेला ती जी डिग्री नव्हती, तो डिप्लोमा होता. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग म्हणून DERE, ते मी केलं. सांडपणे DERE मुलगा झाला की त्याला TIFR आणि BR इथे हमखास नोकरी असायची. कारण त्यावेळेला
इलेक्ट्रॉनिक बद्दल डेव्हलपमेंट तर तिकडेच होत होत्या. कमी कंपन्या होत्या इलेक्ट्रॉनिक मध्ये डेव्हलपमेंट करणाऱ्या. पण सेम टाइम रेडिओ हे जे माध्यम आहे हे मोठं होत होतं. त्यामुळे बुश इंडिया लिमिटेड, मर्फी इंडिया लिमिटेड यासारख्या रेडिओ मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या पण एक त्यावेळेला प्रकारे होत्या. त्या प्रकारचा कोर्स निवडणं हे सुद्धा त्या काळातलं धाडसच म्हणायला हवं. मी तुम्हाला असं म्हणेन की धाडस म्हणण्यापेक्षा मला दुसरा इलाज नव्हता. कारण मला कराडला ऍडमिशन मिळाली नाही. मग शेवटी इंजिनिअरिंग आपला डिग्री करता येत नाही, मग डिप्लोमा तरी करू म्हणून मी तिकडे गेलो. खरं सांगायचं म्हणजे तो सुद्धा खरं सांगशील तर विचारशील मला तर चॉईस नव्हता. इट वॉज जस्ट जे पदरी आलं ते पवित्र झालं असं आहे. म्हणजे जे जे हातात आलं ते तुम्ही घेऊन मार्ग पुढे चालत राहिला. तुम्ही याच्या सगळ्या मला वाटतं किती वर्ष, जवळपास एक दशकभर नोकऱ्या केल्यात. 15 वर्ष नोकरी केली. 15 वर्ष नोकऱ्या केल्यात. काय अनुभव मिळाला या नोकऱ्यांमध्ये? खरं सांगायचं म्हणजे माझा तसा अनुभव वाईट नाही आहे. पण मर्फीमध्ये असताना माझ्या असं लक्षात आलं की मला इथे काही फ्युचर नाही आहे. रेडिओ लाईन होती मोठी, त्याच्यामध्ये दिवसाला आम्ही 3500 रेडिओ बनवायचो. फ्युचर म्हणशील तर काय नाही, काय करायचं हा मी विचार करत होतो. आणि त्यावेळेला IBM नावाची कंपनी इंडियामध्ये होती, ती बंद पडली 1977 साल. त्या दरम्यान जनता सरकारचं काळ होता तो. कोकोकोला आणि IBM यांना आपण हद्दपार केलं होतं. बस तोच काळ. ते माझे काय IBM मधले दोस्त होते, तर ते नोकऱ्या बघत होते. तर मी असं म्हटलं, अरे तुम्ही नोकऱ्या बघता तिथे आम्हाला पण घेऊन चला. मला पण म्हटलं आता रेडिओचा कंटाळा आलाय म्हटलं मला. म्हटलं ठीक आहे. आणि असं करता करता एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली की एलटेक कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी होती. ते अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये क्रोमॅटोग्राफी हा प्रकार असतो, गॅस क्रोमॅटोग्राफी. काय शब्द की अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे मुळात काय? मी ज्या वेळेला ह्याच्यामध्ये शिरलो त्यावेळेला मला जरा पण कल्पना नव्हती मुळात काय आहे. त्याने मला ज्या वेळेला गॅस क्रोमॅटोग्राफी हा शब्द सांगितला त्यावेळेला व्हॉट इज गॅस क्रोमॅटोग्राफी आम्हाला काय माहिती नव्हतं.